हो सर. सर्वप्रथम सरांना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आता आपल्या ज्योतिषशास्त्री क्लास विषयी कलाकारांच्या पत्रिकांचा जो हे चालू आहे अभ्यास, तर कुबल मॅडम आपला आता शास्त्री परीक्षेच्या निमित्ताने सर्व पत्रिकांचा सराव करून घेत आहेत. तर मी कुबल मॅडमला विनंती करेन की तुम्ही आपल्या लेक्चरला सुरुवात करावी. त्यापूर्वी अजून एक सांगायचं आहे की आपल्या वर्गातील एक हुशार विद्यार्थिनी ज्या वृंदा कुलकर्णी मॅडम, त्यांचं अत्यंत दुःखद निधन हे अत्यंत जीवाला लागणारा विषय झालाय. तर सगळ्यांच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. मॅडम सुरू नमस्ते. करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. कवठेकर मॅडम, तुम्हाला मी होस्ट केले, त्या मॅडमना पण होस्ट केलेलं आहे. हो हो चालेल सर, बघते मी. ओके, हा ओके, सुरू करा सर. मॅडम. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू सर. तर मला थोडस आज इतकं अवघड झाले. मी पण आता अचानक ती बातमी वाचली ना सरांची. ठीक आहे, आपण सगळेजण ना 2 मिनिट शांत राहूया आणि अगदी आपल्या क्लासमधल्या हुशार, म्हणजे आपण जशा सरोज मॅडम म्हटल्या, मी पण त्यांना कधी बघितलं नाही, पण मे बी त्यांचं ती कर्करास आहे, माझं कर्क लग्न आहे, म्हणून आम्ही जास्त कनेक्टेड असू. आय डोंट नो, पण मला खूपच म्हणजे ते हे झालंय. तर आपण त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली वाहू सगळेजण. आणि अजून एक तुम्हाला सांगते की म्हणजे मी असं वाचलंय आणि मी करते पण. तर तुम्हाला ज्यांना शक्य असेल त्यांनी दक्षिणेला तोंड करायचं आणि ओम हौम जुम सह, किंवा ज्याला म्हणजे ओम त्र्यंबकम मंत्र येत असेल, म्हणजे हा शिवाचा, तर तो म्हणायचा आणि त्यांच्या आत्म्यात सद्गती लाभो असं म्हणायचं. 11 वेळा म्हटलं तरी चालेल, 2-5 वेळा, ज्याला जसं शक्य आहे, किंवा नंतर करा. तर ठीक आहे सरोज मॅडम, आपण सुरू करूया. हॅलो. हो हो मॅडम. हो मला तर खूप म्हणजे आता हे होते, पण मी हो ना. जसं मला शक्य आहे तसं मी करते. हो मॅडम. आता तर आज थोडस सगळ्यांनी समजून घ्या, सगळ्यांनी आपण हे करूया. तर मॅडम, तुमचे सुरुवातीला आभार. तुम्ही सगळ्यांचे आभार मानले. सर नाही हो तुमचे पण मॅडम. आभार. आणि तुम्हाला आम्हा सर्वांतर्फे कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी साष्टांग दंडवत. आता मी आणि इथे उपस्थित सर्वांचे आभार, सर्वांचं स्वागत. तर सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूते, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता, गुरुदेवता या सर्वांना मी सविनय साष्टांग दंडवत करते आणि आपल्या क्लासला सुरुवात करूया. ओम नमः शिवाय. जय श्रीराम. जय श्री कृष्ण. बघा, ही कुंडली आहे. तारीख तुम्ही लिहून घ्या. 8 डिसेंबर
1935. जातक पुरुष आहे. सकाळी 7:10 जन्म आहे. लुधियाना पंजाब असं किंवा लुधियाना टाकलं तरी येईल. नौका जीवन कुंडली. हो मॅडम, लावा मॅडम. हा, ओके, थँक्यू. मॅडम रेकॉर्डिंग चालू केलं ना? हो केलंय. एक Thank मिनिट, तुम्हाला कोणाला दिसतंय का बघा, पण माझ्या मते मी केलेलं आहे. मला हो इकडे मॅडम, केलंय, मगाशीच केलंय. रेकॉर्डिंग आहे. आहे मॅडम, चालू. आहे ना? येतंय. आहे चालू आहे. हा, नाहीतर कसं मला हे शेअरिंग थांबून मग तिकडे जाऊन बघायला लागतं. पण मला केलंय असं वाटतंय, म्हणजे आपल्या शिंदे मॅडम बोलायला लागल्या ना तेव्हाच केलं मी. हा, ठीक आहे. तर हे बघा, आता ही वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे. हा, तर लग्नीच म्हणजे बुध आहे, सूर्य आहे आणि गुरु. हा गुरु म्हणजे नवमांशी पण याच राशीत आला, म्हणून ते वर्गोत्तमी असं चौकोनी चिन्हाने दाखवले. मग नंतर धनात म्हणजे धनुचाच राहू आहे. त्याच्यानंतर तृतीय उच्चेचा मंगळ म्हणजे मकरेचा मंगळ आहे. चतुर्थात स्वराशीचा शनी आहे. म्हणजे ह्या योगाला शश महा म्हणजे शश महा काय ते पंचमहापुरुष योगापैकी हा शश नावाचा एक योग आहे. त्याच्यानंतर पंचमेश गुरु पण लग्नी बसलाय आणि रास यांची मेष आहे. आता सरांनी आपल्याला खूप वेळा शिकवलं, ही मेष रास आणि लग्न पण वृश्चिक, म्हणजे ह्या जातकाच्या आयुष्यात म्हणजे यांचा हा प्रवास तसा खडतरच झालेला आहे. या क्षेत्रात त्यांना नाव म्हणजे मान सन्मान सगळं मिळालं आणि ते असं चांगली कारकीर्द पण त्यांनी केली. पण भरपूर सुरुवातीला त्यांना संघर्षाला पण खूप म्हणजे संघर्षाचा सामना पण करायला लागला. त्याच्यानंतर सप्तम स्थान म्हणजे इथे ग्रह नाहीये, म्हणजे ही रास वृषभ आहे, त्याचा स्वामी म्हणजे त्याच राशीत म्हणजे तुळेच्या शुक्र तो व्ययात बसलाय. तर म्हणजे व्ययश व्ययात हा पण तुम्हाला माहिती आहे एक विपरीत राजयोग आहे. म्हणजे ह्याच्यामुळं पण म्हणजे हे असे जे राजयोग येतात ना, तर ह्या लोकांना संघर्ष म्हणजे हा करावाच लागतो, पण त्या संघर्षाचं त्यांना फळ पण मिळतं. मग नंतर अष्टम स्थानात मिथुनेचा केतू आहे, भाग्यस्थानात कर्क रास आहे, भाग्येश षष्ठात बसलाय. त्याच्यानंतर दशम स्थानात सिंह रास आहे, तर दशमेश लग्नात. हा योग खूपच चांगला आहे बघा. दशमेश लग्नात आहे, पंचमेश पण लग्नात आहे आणि बुध इथे अष्टमेश पण आहे पण लाभेश पण आहे. म्हणजे हा पण एक चांगला म्हणजे योग झालाय की नाही. सूर्य बुधाचा बुधादित्य झालाय, गुरु सूर्याचा पण म्हणजे असं चांगला म्हणजे एक असा राजयोगच आहे तो. आणि व्ययात पण शुक्र बसलाय, तर तो शुक्र पण स्वराशीचा, त्याच्यामुळे चांगलाच आहे तो. तर आता आपण म्हणजे ह्या सूर्याने कसं ह्यांना मान सन्मान दिला, त्या गुरुनी पण काय दिलं त्यांना, म्हणजे एक त्यांची अशी आपण म्हणतो ना नैसर्गिक अभिनय क्षमता जी आहे ती आहे. ह्या बुधाने तो लग्न भावारंभी आहे जवळजवळ बघा, सूर्य आणि बुध. तर ते म्हणजे ह्या क्षेत्रात जे आपल्याला संवाद कौशल्य लागतं ना, आपण म्हणतो डायलॉग डिलिव्हरी कशी करायची, तर त्यासाठी तर तो चांगला आहे. आता अजून एक इथे जमेची बाजू काय आहे बघा, हा राहू केतू जो ऍक्सिस आहे ना, सरांनी पण आपल्याला शिकवलंय राहू केतू ऍक्सिस. तर हा केतू अष्टमात आहे, म्हणजे हे थोडे एक विरक्त किंवा आध्यात्मिक असं. पण आपण राहू कुठं आहे ते बघायचंय. तर राहू इथे म्हणजे धनस्थानात आहे. म्हणजे ह्या जातकाला कसं एकतर राहू ह्याचा म्हणजे मीडियाचा किंवा ह्या बॉलिवूड हॉलिवूड तुम्ही सिनेमा हे म्हणता ह्याचा कारक आहे, तिथून पण ते हे सिद्ध होतं. पण ह्यांना म्हणजे अशी खूप अफाट एक संपत्ती मिळवण्याची अशी इच्छा, किंवा हे स्वतः असं गरीब कुटुंबातनं म्हणजे आलेले आहेत. आणि जर धनुचा राहू आपण असं बघितलं, त्याचं नक्षत्र बघितलं, तर ही इथे लागणारी जी एक वाणी किंवा संवाद कौशल्य किंवा ही संमोहित वाणी म्हणजे अशी होती त्यांना. आणि ह्या म्हणजे धनस्थानात जेव्हा राहू असतो ना, अशा जातकांना म्हणजे जबाबदाऱ्या पण खूप येतात बरं का कुटुंबाच्या, आणि ते पेलतात पण त्याची. आणि त्यामुळे ते कुटुंबातील एक असे मुख्य व्यक्ती म्हणजे एक कुटुंबाचा आधारस्तंभ आपण म्हणूया, तसे पण असे ते होतात. मग नंतर हा मंगळ जो आहे, तर मंगळ कोण आहे, तर मंगळ
षष्टेश पण आहे आणि अजून लग्नेश पण आहे आणि तो उच्चीचा झालाय. शिवाय इथे आपण ह्या आता आपली तिसरी चौथी पत्रिका असेल तर इथून आपण कलेचं म्हणजे अभिनय हे पण बघतो ना, पराक्रम बघतो म्हणजे थर्ड स्थानातून. मग तो मंगळ उच्चीचा होऊन तिथे बसलाय म्हणजे ह्या मंगळाने त्यांनी ऍक्टिंग वगैरे जे करतात ना, किंवा प्रत्येकच गोष्टीला एक ऊर्जा लागती ना, तर ती ऊर्जा ह्या मंगळाकडनं मिळाली आणि हे असं ऍक्शन हिरो म्हणून पण, नंतर सांगते रोमॅन्टिक हिरो म्हणून पण, असं पण त्यांची एक कारकीर्द होती. आणि मग आता शनीचं तर मी तुम्हाला सांगितलं, हा शनी जो आहे ना तर तो चतुर्थात आहे आणि स्वराशीतच आहे म्हणजे कुंभेचाच शनी आहे. शश ह्या पंचमहापुरुष योगात आहे. तर इथे ह्या शनीनी म्हणजे स्लोली स्लोली का होईना पण त्यांना असं त्या उच्च पदावर नेले. आणि इथे कसं आपण मास फॉलोअर्स पण बघतो, तर ते पण म्हणजे त्यांना खूप होते. आणि मग गुरु तर पंचमेश तुम्हाला लग्नात आहे, मी सांगितलंच आहे, ते चांगलंच आहे ना. पंचमेश लग्नात आहे म्हणजे एक नैसर्गिकच ती गोष्ट म्हणजे त्यांना सारखी आवडीत होती. आणि हा इथे सूर्य आणि चंद्र, तर सूर्य जो आहे तो अमात्यकारक आहे बरं का, आणि चंद्र आत्माकारक आहे, तर ते पण म्हणजे चांगलं आहे. मग नंतर हा मेषेचा चंद्र आहे हा, तर म्हणजे आणि षष्टात आहे. तुम्हाला असा कोणाला वाटेलच ना, म्हणजे संघर्ष तर करायला लागला नो डाऊट, पण इथे ह्या षष्ठ स्थानावर मंगळाची म्हणजे ह्या राशी स्वामीची दृष्टी आहे. त्यामुळे इथे शत्रुहंता योग. तर हा शत्रुहंता योगचा आपण कसा विचार करायचा, या क्षेत्रात कसं कॉम्पिटिशन पण भरपूर असते आणि म्हणजे त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहण्यासाठी मंगळाची तर दृष्टी आहेच आहे, शिवाय शनीची पण आहे. म्हणजे त्यांनी असं काय म्हणायचं, हे सोडून नाही दिल्या होप्स, की आता आपल्याला अपयश समजा सुरुवातीला मिळालं मग काही जण माघार घेतात ना, तर तसं नाही केलं. हे शनीची दृष्टीने पण त्यांना काय केलं, एक चिकाटी म्हणजे डिव्होशन डेडिकेशन दिले. म्हणजे त्यामुळे ते या क्षेत्रात म्हणजे सुरुवातीला त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला या इंडस्ट्रीत येण्यासाठी नो डाऊट, पण नंतर ते तिथे त्यांनी त्यांचा जम बसवला. तर इथे आपण नंतर सूक्ष्मांशात बघूच, पण म्हणजे मला असं वाटलं म्हणजे की ही महामंगळ लढण्याची तर म्हणजे साठी बळ देतोच नो डाऊट, पण हा चंद्र पण आहे, तुम्ही काय म्हणाल पापांशात म्हणजे मकर नवमांशात आहे ना, पण तो शनीच्या नवमांशात आहे. त्यामुळं म्हणजे त्यांना ते टिकून त्या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी तो चांगला आहे. किंवा आपण हा शनी असं पण म्हणू शकतो म्हणजे पापांशात आहे तर ह्यांना हा म्हणजे आईपासून दूर राहावं लागलं ना, ते आलं. आणि चंद्रापासून आपण आफ्टर मॅरेज, आता हे पुरुष आहेत म्हणून आपण काय बघणार, त्यांची वाईफ बघणार ना, म्हणजे पत्नी बघणार. तर पहिल्या पत्नीपासून त्यांना फारसं असं कोऑपरेशन मिळालं नाही, किंवा म्हणजे फार काही असं त्यांचं नव्हतं, म्हणजे असं आपण थोडक्यात म्हणूया. मग नंतर हा सप्तम स्थानाकडे या तुम्ही, तर सप्तमेश शुक्र, तर तो व्ययात गेला. तर हा सप्तमेश शुक्र व्ययात जातो म्हणजे नेहमीच दोन विवाह होतील असं नाही, यांचा झालाय नो डाऊट, पण म्हणजे दोन विवाह होतील, किंवा आपण असं म्हणू शकतो की जोडीदार आहे ना तो थोडासा वेगळ्या संस्कृतीचा किंवा आपल्यापासून लांबचा असं पण असू शकतं. आणि मग ह्या सप्तम स्थानावर सगळ्यांची दृष्टी आहे बघा लग्नातून. सूर्याची आहे, गुरुची आहे, बुधाची आहे. तर इथे गुरुची दृष्टी चांगली म्हणजे ठीक आहे की ते विवाह जरी हे झालं तरी असं टिकून राहिले म्हणजे. पण सूर्यामुळं काय म्हणू शकतो आपण, थोडेसे इगो क्लॅशेस असे झाले असतील म्हणजे. मग नंतर हा अष्टमातला जो केतू आहे ना मिथुनेचा, तर हा काय करेल, अचानक म्हणजे धनलाभ देईल किंवा अचानक थोडस लॉसेस पण होतील. पण केतू आहे म्हणजे असं हे स्वतः आध्यात्मिक किंवा हा केतू एक मानसिक पण म्हणजे ताकद देतो, इंट्युशन पॉवर देतो. त्याच्यानंतर हा भाग्यात जो म्हणजे भाग्येश जो आहे ना तो षष्टात गेलाय बघा, आणि पण भाग्यावर गुरुची पण दृष्टी आहे. त्यामुळे भाग्यात थोडे अप्स अँड डाऊन आले आहेत त्यांना नो डाऊट, पण म्हणजे सुरुवातीला संघर्ष करावा लागला की भाग्य निर्माण होण्यासाठी. मग नंतर हा दशमात नेपच्यून पण आहे. इथे मी नेपच्यून का धरला, आपण सहसा ते प्लुटो ते आणि हर्षल नेपच्यून जरी धरत नाही ना, तर इथे मला असा पण संदर्भ सापडलाय की नेपच्यून सुद्धा ग्लॅमरचा आणि ह्या मायावी जगाचा, आता हे जे जग आहे ते मायावीच आहे ना, खरं नाही, त्याचा पण कारक आहे. म्हणून त्याच्यामुळं त्याचा डायरेक्ट चित्रपटाशी पण संबंध येतो. मग हा ह्याचा स्वामी म्हणजे तो हा नेपच्यून कुठं बसलाय, सिंह राशी, तर आणि त्याचा सिंहचा स्वामी सूर्य हा
लग्नात बसलाय, त्याच्या मित्र राशीत आहे, शिवाय बुध आदित्य योगात आहे, गुरु सोबत पण आहे, चांगलं आहे. आणि मग लाभात बुधाची रास आहे, म्हणजे बुधाची रास आहे म्हणजे बुध पण लग्नी आहे. तर ह्यांना कुठून लाभ होतील? तर लाभ म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांकडून पण, कारण बुध गुरु आणि सूर्याबरोबर आहे. शिवाय आपण अभिनय म्हणतो ना, क्षमता, तर ती पण, आणि ह्या बुधामुळे ते त्यांचे जे संवाद किंवा ते डायलॉग डिलिव्हरी होती किंवा संवाद कौशल्य होतं, ते पण असं खूप चांगलं होतं. मग आता इकडे वेळात या तुम्ही, शुक्र, तुळेचा शुक्र आहे, आणि ह्या चंद्राची म्हणजे षष्ठातल्या चंद्राची दृष्टी आणि या वेळातल्या शुक्राची दृष्टी एकमेकांवर आहे. तर इथे हा म्हणजे चंद्र सूर्य, तर कसं हे दिसायला पण खूप छान होते. म्हणजे हे जे कलाकार जे होते ना, ते असं हँडसम म्हणजे असे असे होते. पण आता हा शुक्र जरी आहे ना, तर म्हणजे तुळेत आहे म्हणजे कलेच्याच राशीत आहे. त्यांना इथे कलेच्या क्षेत्रात खूप म्हणजे त्यांना नावलौकिक वगैरे मिळाला. पण म्हणजे हा शुक्र दरिद्र आहे, तर वैवाहिक सुखाच्या बाबतीत म्हणा किंवा आफ्टर सम टाइम थोडस त्यांना हे, कारण हा गैरकंबूलमध्ये येतो. ज्यांनी ताजिक शिकलं असेल ना, त्यांच्या लक्षात आलं असेल, हा 6-12चा हा चंद्र शुक्राचा योग जो आलाय ना, तो कंबूल ह्याच्यात आहे. पण तो शुक्र ऍक्च्युअल विपरीत राजयोगात आहे, म्हणून त्यांना ते सगळं या क्षेत्रात म्हणजे मिळालंय. आणि बाकीचे बुध, सूर्य, गुरु, शनी, म्हणजे हे तर सगळे इत्थशाल योगात आहेत, नो डाऊट तिथे चांगलंच आहे. आणि आता पण मी तुम्हाला नवमांशामधलं म्हणजे थोडेस हे सांगते, सूक्ष्मांश वगैरे, मग तुम्ही एकेकाने बोला. तर हे लग्न जे आहे ना, ज्येष्ठा म्हणजे परत बुधाचं नक्षत्र आलं की नाही, आणि मकर नवमांशात आलं. तर मग ह्या मकर नवमांश म्हणजे मकर, तुम्ही मग आता राशींचा आणि तुमचा ह्याचा अभ्यास सगळ्यांचा झालेलाच आहे. मकर नवमांशात म्हणजे शनीचा नवमांश आला की नाही, मग ते चिकाटी, संशोधक वृत्ती, शिस्त आणि मेहनत करण्याची तयारी, म्हणजेच आपण ते डिव्होशन, डेडिकेशन म्हणतो, ते तर आलंच आहे. त्याच्यानंतर हा सूर्य मी पहिल्यांदा सांगितलंय अमात्यकारक आहे, तो पण ज्येष्ठा नक्षत्रात आहे. आणि तो म्हणजे हे असे जवळजवळ डॉट युतीतच आहे, तो पण म्हणजे मकर नवमांशातच आहे. तर ह्यांनी पण म्हणजे एक परिपक्वता, म्हणजे अभिनयासाठी जी परिपक्वता लागते ना, तर ती पण त्या शनीमुळे मिळालेली आहे. नंतर चंद्र जो आहे, तर तो चंद्र आत्माकारक आहे, तो भरणी म्हणजे शुक्राच्या नक्षत्रात, पण तो वृश्चिक नवमांशात. आता तुम्ही म्हणाल की वृश्चिक नवमांश इकडे मकर नवमांश, पण ते उग्रांश पापांश झाले. पण आपण त्यांचा अर्थ इथे कशासाठी, तर हा म्हणजे वृश्चिक नवमांश म्हणजे वृश्चिक म्हणजे मंगळ आला की नाही, त्याचा स्वामी म्हणजे मंगळाच्या नवमांशात. तर एक लढण्यासाठी म्हणजे त्यांना जेव्हा जेव्हा काय अपयश आलं किंवा काय, तर ते लढण्यासाठी जे बळ हवंय, जी ऊर्जा हवी, ती मिळाली आहे त्यांना. मग हा मंगळ जो आहे, तर मंगळ पुष्कर नवमांशात आहे बघा, उत्तराषाढा म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात आहे, आणि मीन नवमांशात आहे, हा चांगला आहे. बुध आहे, तर तो पण स्व नक्षत्री ज्येष्ठाच नक्षत्रात आहे, आणि हा पण मकर म्हणजे मकर नवमांशात आहे. तर बुधावरून आपण जे म्हणजे संवाद कौशल्य बघतो ना, आणि मग तो शनीच्या नवमांशात म्हणजे एक ती परिपक्वता येते त्यांच्या संवाद कौशल्यामध्ये. आणि गुरु तो आहे तो वर्गोत्तमी, म्हणजे वर्गोत्तमी ग्रह नेहमी चांगले असतात. तर वर्गोत्तमी ग्रह काय आहेत तुम्हाला सगळ्यांना माहितीये, जो म्हणजे आपल्या D1 कुंडली आणि इन ऍडिशन टू दॅट D9 कुंडलीमध्ये एकाच राशीत येतो, त्याला वर्गोत्तमी ग्रह म्हणायचा. मग हा गुरु वर्गोत्तमी आहे, तो अनुराधा नक्षत्रात आहे बघा, अनुराधा कलेचं नक्षत्र आहे की नाही, आणि तो पण वृश्चिक नवमांशात आहे. तर ते त्याचा अर्थ असा की सुरुवातीला या क्षेत्रात म्हणजे या इंडस्ट्रीत येण्यासाठी त्यांना खूप खूप संघर्ष करायला लागला. मग शुक्र जो आहे तो दाराकारक पण आहे, तर तो चित्रा, मग चित्रा पण म्हणजे अभिनयाचं कलेचं नक्षत्र आहे, आणि हा शुक्र पण दरिद्रांशात मध्ये आहे म्हणजे वृश्चिक नवमांशात आहे. तर तेच म्हणजे मी जे सांगितलं ते इंडस्ट्रीत येण्यासाठी आधी त्यांना जरी हे लागलं, आणि पण वैवाहिक सौख्याच्या बाबतीत इथे थोडं अप्स अँड डाऊन झालंय. मग शनी जो आहे, तर हा शनी तर शशयोगात आहे, ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. हा राहूच्या नक्षत्रात आहे, तर आपल्याला इथे म्हणजे या क्षेत्रात राहू पण तुम्हाला हवा आहे की नाही. राहू म्हणजे मीडियाचा कारक आहे, कॅमेऱ्याचा आहे, ग्लॅमरचा आहे, आणि म्हणजे शततारकात आहे, आणि स्व नवमांशी आहे म्हणजे मी मकर नवमांशात आहे. मग नाही, थांबा एक मिनिट, शनी शनी राहिला. शनी शततारका नक्षत्रात म्हणजे राहूच्या नक्षत्रात, आणि स्व नवमांशी म्हणजे मकर नवमांशात आहे. आणि हा राहू जो आहे ना,
तर हा राहू पण पुष्कर नववंशात आहे बघा. पूर्वाषाढा म्हणजे शुक्राच्या नक्षत्रात आला. आणि सूक्ष्मांश पण म्हणजे शुक्राचं नक्षत्र मिळालंय राहूला, प्लस शुक्राचाच म्हणजे भोग्यांश मिळालाय, म्हणजे शुक्राचाच सूक्ष्मांश पण मिळालेला आहे. त्यामुळे त्यांची जी वाणी आहे ना, म्हणजे ते संवाद आहेत ना, ते असे संमोहित करणारे, म्हणजे पटकन लोक त्याच्यावर असं भाळतात असं. आणि मग हा केतू जो आहे तो म्हणजे पुनर्वसू म्हणजे गुरुच्याच नक्षत्रात आणि गुरुच्याच नववंशात. तर मग म्हणजे इथे म्हणजे ते जातक ह्या क्षेत्रात असूनही म्हणजे असे आध्यात्मिक पण आहेत. तर आता इथपर्यंत मी सांगितलं. पुढे तुम्ही एकेकानी आपला माईक उघडून एकेकानी बोला. झालं की माईक बंद करा आणि आपलं आपलं मत सांगा. मग पुढे आपण बाकीच्या कुंडल्यांकडे जाऊ. सांगा आता एकेकानी. मॅडम मॅडम अष्टक वर्गाप्रमाणे दशमाला 35 गुण आहेत नाही का? हो आहेत 35 आणि दशमाला आहे. लाभाला 44 गुण आहेत. 44 त्याच्यामुळे आहे. त्यांना हम्म. त्यांच्या व्यवसायातून म्हणा म्हणजे जे काय कलाकार म्हणून होते ना, तर कलेकार त्याच्यातून त्यांना लाभ भरपूर हो झाले. हा. हो हो आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये पण त्यांना भरपूर यश मिळालं होय होय नाही का? आणि लग्न आणि रास त्यांची यांचा षडाष्टक योग झाला. हो हो. पण तो त्याच्यामुळे त्यांना प्रीती कायम षडाष्टक आहे संघर्ष, ना. प्रीती हा षडाष्टक असला तरी हा. संघर्ष कायम आला आणि ना, म्हणजे संघर्ष मानसिक. ते हा. ह्याच्यामुळं की रास वृश्चिक मंगळाच्या राशी आहेत ना दोन्ही. मंगळाची. तर हो. त्यांना हो. संघर्षाशिवाय काही मिळत नाही. नाही. हो. तेच म्हणजे ते हा, षडाष्टक जरी प्रीती षडाष्टक असला तरी पण हा, हा. संघर्ष आलाच म्हणजे. चालत येस. हो. एवढंच मॅडम. आता दुसऱ्या कोणी बोलू दे. सरोज मॅडम बोलत होत्या, बोला. मॅडम तुम्ही तर सगळं सांगितलंच आहे. तरी नाही पण तरी म्हणजे पण उद्देश काही तुम्हाला सुचलेच नाहीत आणि आता कोटेकर मॅडमने ह्याचं पण सांगितलं अष्टक हा, वर्गांचं. हा, तरी पण सूक्ष्मांश वगैरे चांगले म्हणजे आता ह्या करिअरच्या हा. दृष्टीने ते चांगले आहे. इथे हो. कसं आहे, दशमेश लाभेश हम्म. आणि आपण पंचमेशचा पण विचार करतो. ते हो तिन्ही येऊन तिथे लग्नी बसले ते. होय. आणि लग्नी सूर्य आणि गुरु आहेत. बुध असल्यामुळे पण त्यांची संवाद फेक चांगली आहे. हम्म. सूर्य गुरु आहेत म्हटल्यावरती ते नेम फेम मध्ये येणारच. आणि हे क्षेत्रच असं आहे की त्यांना यश म्हणजे दिसावंच लागतं व्यवस्थित. ते त्याप्रमाणे त्यांचं ते व्यक्तिमत्व आहे. हम्म. आणि जसं तुम्ही म्हणालातच की वृश्चिक मेषेचा चंद्र आहे आणि लग्न वृश्चिक आहे. तर मंगळाचा रास आहे म्हटलं की ते धडपड आणि ते कष्ट संघर्ष हा आहेच. कारण शेवटी मकर नवमांश मिळालाय होय. लग्नाला. हो 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 ना. लग्नी पण हो आणि सूर्य दृष्टी पण शनी आहे, नवमांशात. शनी दृष्टी पण आहे हा. लग्नावर. इकडे नवमांशात चंद्र शुक्र गुरु एकत्र आहेत. हम्म. तो एक पॉइंट आहे की त्यांना त्यांचे ते सौंदर्य पण लागवी असणार आणि बोलणं पण तसंच असणार आहे. दिसणे हे करणे सगळं व्यवस्थित. म्हणजे कलेच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी हव्यात त्या यांच्या इथे दिसत आहेत हो हो व्यवस्थितपणे. आणि मंगळ तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आता हा जो लग्नेशाचे मंगळ तो उच्चीचा आहे. प्लस त्याला पुष्कर नवमांश मिळालाय. तर तिथे ती पत्रिका अजून बोलकी झाली. होय. आणि केंद्रात ग्रह चांगले ग्रह जे आहेत ते मला वाटतं ऑलमोस्ट केंद्रातच आले ते आपले. जसे आता आपण ताजिक प्रमाणे तुम्ही तो पण योग सांगून टाकला की हा, हा. हे आता एक षष्टात. हो म्हणजे असं एकूण पत्रिका चांगली आहे ह्या कलेच्या ह्याच्यातून. शशयोग झालेला आहे. हम्म. सगळ्या ज्यांचं ते करिअरचा क्राफ्ट आहे. भले सुरुवात त्यांची मकर नवमांश आहे त्याच्यामुळे त्यांची गरिबीतून स्टार्ट झाली असेल किंवा आधी छोट्या ह्याच्यातून नंतर मग ते दीर्घ नेहमी सर काय म्हणतात शनी म्हणजे मकर विजन असतं त्याच्याकडे. हो तर हो. नंतर हळूहळू प्रगती होऊन त्यांची ती मोठी म्हणजे प्रसिद्धीच्या ह्याच्यात आले ते. मॅडम बोलू का? एकूण हे हा थांबा, शिंदे हो, मॅडम झालं धन्यवाद का? मॅडम. हा, हो मॅडम ठीक बोलू आहे देत चालेल. त्यांना. थँक्यू हा, मॅडम. बोला. थँक्यू. कुलकर्णी मॅडम बोला. हा 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 मॅडम, हे स्क्रिप्ट रायटर वगैरे होते का? नाही. नव्हते का? हम्म. बुध गुरु एकत्र म्हणून. हा, नाही नाही. पर्सनॅलिटी उत्तम होती मॅडम हो यांची ना. होय. हा आणि चंद्र राहू आणि शुक्र पण राहू समोरासमोर आले की आपण म्हणतो ना एक असं
हा म्हणजे मॅग्नेटिक पर्सनॅलिटी आणि छान. पण आता हे पुरुष आहे, समजा स्त्री असती तर आपण वेगळं म्हटलं असतं, पण हे आपण पुरुषांना कसं सुंदर पुरुषांना पण हँडसम व्यक्तिमत्व म्हणतो ना, असं. हा. हो. आणि राहू द्वितीयात मध्ये बोलण्यात पण असं रुबाबदारपणा, हा. आणि आवाज मोठा, धनुचा आहे ना शिवाय. हा, आवाज मोठा. हम्म. म्हणजे त्या वाणीत किंवा त्या संवादात एक प्रकारचं असं संमोहित करणार म्हणजे हा, वाणी अशी. करारीपणा. शुक्र तुळेच आहे म्हणजे नाटक परदेशाशी काही संबंध हा, होता मॅडम? परदेश आता हे हिरो वगैरे म्हटल्यावर त्या म्हणजे चित्रीकरणासाठी त्यांना जावंच लागतं ना परदेशात. परदेशाशी संबंध आलाच ना मॅडम. हो. हम्म. वेळात म्हणजे तिकडे उलट जास्त प्रसिद्धी मिळाली. हा. मॅडम. हा, बोला. हा. या व्यक्तीची कुंडली ही ग्रह बैठक एकदमच छान बसलेली आहे. लग्नातच सूर्य बुध गुरु असल्यामुळे सौंदर्य, वर्चस्व, बोली आणि ओरा त्यांचा एकदम चांगला येतो. आणि राहू द्वितीय स्थानात असल्यामुळे त्यांनी अ, अ, आणि पुष्कर नवमांशात राहूचा म्हणजे शुक्राचाच नवमांश असल्यामुळे तो एक त्यांचा संवाद फेक किंवा डायलॉग फेक त्या तिथूनही आपल्याला बघता येईल. मंगळ हा तृतीयात पराक्रम स्थानातच आहे, त्याच्यामुळे पराक्रम त्यांनी म्हणजे लहान परिवारातून येऊन त्यांचा पराक्रम गाजवला. शनीने त्यांना संयमता दिली, सोशिकता दिली होय. आणि कॉन्स्टंट चालण्याची किंवा आपल्या कार्यक्षेत्रात कॉन्स्टंट राहण्याची ताकद दिली. चंद्र आणि शुक्राचा हा योग झाला गैरकंबूल योग. तो एक चांगले शुभ ग्रह आहे. त्यामुळे त्याचा फायदा पण झाला आहे. आणि तसंच शुक्र हा सप्तमेश असून व्ययाश आहे आणि वैवाहिक दृष्टीने सूर्य पण अष्टमात आहे, म्हणजे वृश्चिक राशीमध्ये आहे. तर तो त्याच्यामुळे त्यांना तेवढा तो त्रास वैवाहिक स्थानामध्ये झाला असेल. आणि केतू हा बुधाच्या राशीत असल्यामुळे त्यांना बुद्धिमत्ता आणि आध्यात्मिकता त्यांनी दिली आणि त्यांचं चांगलंच त्यांनी केलं सगळं वर्तन. पुन्हा भाग्येश चंद्र हा षष्ठात आहे आणि भाग्येशावर गुरु गुरु आणि मंगळ. गुरुची हे दृष्टी आहे, मंगळाची दृष्टी आहे, त्याच्यामुळे त्यांना त्याचा पण लाभ झाला. नेपच्यूननी त्यांना एक मायावी क्षेत्रात म्हणजे तुमचं करिअर त्यांचं सिनेमा सृष्टीमध्ये त्यांनी त्याचा स्वामी पण लग्नात असल्यामुळे तो एक त्यांना त्याचा सपोर्ट झाला आणि त्यांचं नाव वर्चस्व झालं. लाभेश पण लग्नात असल्यामुळे लाभाचा म्हणजे बुधाचा पण एक चांगला त्यांना लाभ झाला, कारण की डायलॉग आणि सौंदर्यता हे सगळं असं एकूणच ग्रहांची बैठक अगदी व्यवस्थित आणि व्यक्ती पण शांत, सौम्य आणि स्वतःच्या कामात लक्ष ठेवून पुढे जाण्याची त्यांची एक ताकद त्यांनी दाखवली आणि यशस्वीच म्हणायला पाहिजे ही पत्रिका. आणि हे आपण लाभस्थानात कन्या रास आहे ना, हे तर आलंच म्हणजे आता ओघाने की ते म्हणजे ह्याच क्षेत्रात आहे. पण इन ऍडिशन टू दॅट त्यांनी असे व्यापारी क्षेत्रात पण म्हणजे त्यांचे भरपूर रेस्टॉरंट्स पण आहेत. नंतर हे लोक असं करतात ना, तर ते पण म्हणजे आलं. म्हणजे इथे वृश्चिकेचा गुरु पण आहे ना लग्नी. हो सर मॅडम. छान. थँक्यू. सगळ्यांचा अभ्यास छान आहे असंच सांगा, त्याला जे जमेल त्यांनी ते. खरं तर मला सांगायची काही गरजच नाही, तुम्ही सगळे एकदम ट्रेन झाला आहात. थँक्यू मॅडम. थँक्यू. आणि त्यांची दशांची पण सिक्वेन्स छान आली असेल. दशा आपण सिक्वेन्स. दशा पण लावूया ना आता इथे. कोण कोण काय बोलतोय मग दशांचा हो मॅडम. कोण डाउनलोड पण तुमच्याकडे पण निघत असेल दशाचा चार्ट बघायला म्हणजे.
तर त्या पण चांगल्या आलेल्या आहेत. पण सूर्य आणि बुध जवळजवळ लग्नाच्या अंश आहेत, म्हणजे हो ना. आरोग्य चांगलं असणार, बुद्धिमत्ता पण चांगलीच असणार, हो म्हणजे आरोग्य चांगलं असणार आणि त्यांचं. हे बुध कसं, बुधाचं कारकत्व आपण हा छोटा हो, छोटा इन खूप द छान. सेन्स छोटा नाही, राजकुमार आपण म्हणतो ना, असं लग्नी बुध Exactly. असलेले लोक ना, म्हणजे वय वाढलं तरी कसं त्यांचं हा, ते त्यांची तारुण्य टिकून किंवा ते personality छोटे पण असे 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 दिसतात असं. ना. आणि हा सूर्य तर आहे, त्यांनी त्यांना सुपरस्टार बनवलंच आहे ना, तो दशमेश आहेच आहे ना, मान सन्मान पण दिलाय. म्हणजे एक सुकुमार आणि तेजस्वी पर्सनॅलिटी हा, म्हणतो ना, येस येस येस, तसं बरोबर. असणार. पण तो बुधामुळे बुध जाऊन आदित्य योग पण झाला ना मॅडम लग्नातच. हा. एक्झॅक्टली. बोला बोला. मॅडम यांचं वृश्चिक लग्न आणखीन मेष रास आहे, हो की नाही? म्हणजे नेतृत्व गुण पण त्यांच्याकडे असावा. आहे, हो. म्हणजे पॉलिटिक्स मध्ये वगैरे होते का ते? आहे. सांगते राहिले ते सांगायचं. हा हा. आहे पॉलिटिक्स मध्ये, म्हणजे मला वाटतं कारण 5 वेळा मंगळाचं दोन्ही आहे. जनता हा. पक्षातनं म्हणजे खासदार म्हणून आले होते बघा. हो, हो, अच्छा. खासदार म्हणून निवडून पण आले होते. आणि शिवाय हा राहू पण आहे ना, तो त्यांचा आधान बिंदूवर आहे. आणि त्यावेळेस त्यांची दशा, एक मिनिट मी लिहिली होती, कुठे गेली, हा, कधी होती? शनीत शुक्राची दशा होती बघा, 2004 ते 2009 मध्ये होते ते. अच्छा. आणि मॅडम जेव्हा तुम्ही म्हणता यांचे 2 विवाह झाले, हो की नाही? म्हणजे गुरुची जेव्हा त्यांना महादशा सुरू होती, हो त्याच वेळेस गुरुमध्ये त्यावेळेस साधारण झालं असावं दुसरा विवाह. गुरु त्यावेळेला मला असं वाटतं की कर्क राशीतून म्हणजे उच्चीचा गुरु होता त्यांच्या ह्याच्यामध्ये, गुरु 1980-81 मध्ये वगैरे झाले. नाही बरं का, मला आवडत नाही तसा करायला. पण मग आता तुम्ही गैरकबूल म्हणाल, आणि मग आपण इथे गैरकबूल तर झालाच आहे, दिसतोय. पण मग हो. त्यांना म्हणजे हे त्रास कुठून झाला? इथं तर नाही, ह्या हा. क्षेत्रात तर ते खूप उच्चीवर गेले. कारण हो गैरकबूल योग कसं एका ठिकाणी तुम्हाला खूप म्हणजे चांगल्या लेवलला नेतो, पण दुसऱ्या ठिकाणी कुठे? तर मग हा सप्तमेश असल्यामुळे इथे जास्त त्यांना जे त्रास म्हणजे ह्या स्थानावरून झाला ना, कारण तो सप्तमेश हो, म्हणून ते बरोबर आहे. गैरकबूल मध्ये आलाय ना, आणि इकडे चंद्र आला, म्हणजे राशी स्वामी पण आलाय. राशी स्वामी पण आला, बरोबर आहे. तो त्रास झाला त्यांना, खरंय. आणि नंतर काय झालं, हा शुक्र सन्निपात बिंदू मध्ये पण आहे बघा, सर्वतोभद्र लागलं तर. मग म्हणजे कसं लग्न तो त्याचं पहिलं सप्तमेशच काही आहे. त्यांनी हे नाही. पण मग सन्निपात बिंदूचा अर्थ काय, की तुम्हाला त्या गोष्टीसाठी सारखं सारखं म्हणजे अगेन अँड अगेन म्हणजे प्रयत्न करावे लागणे, म्हणजे बरोबर करायला लागतं. हे असं सगळ्या बाजूनी त्या पत्रिकेत आपल्याला असं सापडतंय. म्हणजे हो. गैरकबुली तर सापडलं, पण शुक्र सन्निपात बिंदूमध्ये म्हणजे एक पण ते नाही, म्हणजे काही जे एक्झॅक्ट सौख्य असायला हवं ते काही. नाही मिळालं, बरोबर आहे. आणि व्ययात गेलंय ना मुळात, तो जरी स्वराशीचा असला तरी सप्तमेश व्ययात आहे म्हटल्यानंतर थोडं तेवढं. हा, पण प्रत्येकाच्या पत्रिकेत आपण असं नाही म्हणायचं की 2च विवाह होतील. नाही, पण तुम्ही सुरुवातीला सांगितलं ना, म्हणून मी म्हटलं. हो नाही, सांगते दुसरा मी. विवाह. पण म्हणजे आपण म्हणून. काही वेळेस तसं नाही झालं तर एक तर म्हणजे वेळ हो. आहे ना, वेगळ्या संस्कृतीचा, वेगळ्या बरोबर. म्हणजे असं दूरचा असं पण म्हणू शकतो ना आपण. म्हणू शकतो. हो. किंवा व्ययस्थान आहे, तर समजा आपल्याला लक्षात आलं की आपण एखादं जातक फॉरेनला आहे, तर ते तिकडचं हे करतील, अशा असू टाईप शकतं, आपण. बरोबर. बोला स्वाती मॅडम. ते म्हणजे मॅडम म्हणजे जोडीदार दूर देशातला फॉरेनचा आहे असं पण आपण बोलू शकतो ना इथे, फक्त असू एक्झॅक्ट शकतो. फॉरेनच असं नाही, दूरचा हा, असं शब्द दूरचा. हा. आता मी असं का म्हणाले, तर समजा एक आपल्याकडे आता बरेच विद्यार्थी तिकडे असतात, त्यांच्या आई वडिलांनी समजा आपल्याला विचारलं ना, आपल्याला असं सापडलं म्हणजे पत्रिकेत की सप्तमेश तिकडे गेलाय, तर त्यांनी समजा म्हटलं की असं समजा त्याला काय करायचं, तर आपल्याला इथून क्लिअरच दिसतंय ना, त्या म्हणजे जातकाचा सप्तमेशच वेळात गेलाय बा, तर म्हणजे चान्सेस आहेत ना असे. हा, म्हणजे तशी घाबरायची गरज नाही. नाहीये की काय प्रॉब्लेम असेल असं. ओके. मॅडम, म्हणजे आपण असंही म्हणू शकतो ना, जन्मस्थळापासून दूर. हो तेच ना, जन्मस्थळापासून दूरच. म्हणजे आता लग्न जमताना काहींचे कसे गावातल्या गावात किंवा सिटीतल्या सिटीत, काहींचे कसे अगदी स्टेट पण बदलतं, कोणाचं काय बदलतं, तसं म्हणजे दूरचा. सप्तमेश वेळात म्हणजे आपला जोडीदार दूरचा, पण जोडीदार चांगला, कारण ह्या बघा इथे बुध, गुरु आणि सूर्य सगळ्यांचीच म्हणजे दृष्टी. सूर्य म्हटलं तर प्रतिष्ठित घराण्याचा, बुध म्हटलं तर बुध, गुरु म्हटलं तर म्हणजे बुद्धिमान, चाणाक्ष असं.
आणि स्वराशीचाचे म्हणजे कलाकार पण. म्हणजे त्यांची पत्नी अशी होती का मॅडम, अशा क्षेत्रातली कलेच्या आणि येस येस येस. आता पण तुम्हाला बुद्धिमान सुंदर? नाव ओके. कळालं तर प्लीज नाव नका घेऊ. हा. नाही नाही, अजून नाही कळलं. हा, होत्या होत्या. नाव डिस्पोज करायचे नाहीच आहे नाही करायचं. आपल्याला. हो आपण हो सांगितलंच आहे ना, नाहीतर मग मी हो सरळ हो सरळ नाही, नाव मग लावूनच काही हे नाही. हा. हो ना. तसं ह्या ज्यांना या परीक्षा द्यायच्या आहे त्यांना याचा आपण हे करतोय तर काही उपयोग होईल त्यांना, त्या म्हणजे हो कलावंतांच्या नक्कीच मॅडम. साठी. हा. नाही आता तुम्ही हुशार झालेच आहेत सगळे, पण तरी सुद्धा. बोला अजून तुम्ही बोला. ऑलमोस्ट सगळं सांगितलंच आहे मॅडम, आता म्हणजे तसं काही सांगण्याचं आणि क्लिअर तुम्ही नसतं सांगितलं तरी तुमच्या लक्षात आलंच असतं ना. आता आपण हो सरांनी हो आपल्याला एवढं ट्रेन करून ठेवलंय की आपल्याला पत्रिका हो ना. पण आता काय होतं, आपल्याला पत्रिका आली की ते ताजिक आपल्याला इतकं छान, तर ते पहिलं लक्ष हो त्या ना, ते गैरी कमूल लगेचच हो लक्षात हे येतं. बिचारे बुध, सूर्य, गुरु, शनी हे पण इथं शालयोगात चांगलेच आहेत ना, हे काय वाईट थोडी आहे. पण ते लक्ष त्या गैरकमूलकडेच गेलं आणि काय झालं असेल, काय झालं असेल असं. हं. आणि 3, 6, 12 मध्येच त्यांचे हो, म्हणजे ग्रह आहेत ना, म्हणजे कणफर स्थानात नाहीच आहेत. हो ना, त्याच्यामुळे पण तो त्रास आहेच ना, जरी चंद्र असू दे शुक्र असू दे तरी पण हो ना. 3, 6, 12 मध्ये म्हणजे तो कुठला योग आपल्याला सरांनी सांगितलं, तंबीर योग का कुठला तरी सांगितलं. काय 3, 6, शेवटचा 12 का? मध्ये ग्रह असताना हा शेवटचा योग कुठला तरी नाही मला वाटतं तंबीर तंबीर नाही हो. तंबीरच असेल मग. नाही कुठे होता का सरोज मॅडम, कोणता होता? दूतोत्थ दिवीर नाही. हा बरोबर आहे तो येस म्हणजे तो येस. पण चांगला नाहीच आहे ना, हो म्हणजे त्या नाही, दृष्टीने पण त्रास आहेच कोणता आहे. योग बोललात मॅडम? दूतोत्थ दिबीर. हो ना, बरोबर आहे. तार सांगितलेलं ना. हा तर बोला नाही ना. शेवटचा एक कुठला तरी सांगितला ना, 3, 6, 12 मध्ये सगळे ग्रह असताना जो हो होतो तो. नाही मॅडम, तो ना 6, 8, 12 मधला होता दुरुपयोग. हा 3, नाही नाही 6, 12 दुरुपयोग नाही. हा दुरूप एक योग पण सांगितला ना मॅडम, दुरूपच 6, 8, 12 हो दुरुप हा. मग आहे ना इथे. आपण केतूला जरी धरत नाही, चंद्र आला 6 मध्ये, 8 मध्ये केतू आला, 12 शुक्र आला, पण हा हो गैरकंबूल कसा एकदम असा हो उठून लगेच लक्षात येण्यासारखा आहे, बरोबर आहे. हो 6 आणि 12 मध्ये म्हणजे हम्म. म्हणजे ते छान पण आहे दिसायला, ते सगळं ते पण आलं, पण हा योग हो त्या सरांनी नसता शिकवला तर आपण एवढं त्याचं हे नसतं म्हणजे केलं, म्हणजे आपल्याला गुरु रवी बुध लग्नात आहेत, परत चंद्र आणि शुक्र समोरासमोर आहेत, म्हणजे हँडसम चांगले असणारच आहेत हो ते. हो. आता अष्टक वर्गाप्रमाणे मी तुम्हाला काय सांगू आता, हे बघा, हा राहू तर मी सांगितले तो आधान बिंदूवर आलाय. शुक्राचं पण मी सांगितलं म्हणजे निर्धात बिंदूवर आहे ना, म्हणजे समजा फर्स्ट सेकंड, मग नंतर एक माणूस ठराविक गोष्टीला हे करतं ना की नाही बा आता आपण ह्या गोष्टीत काही पडायचंच नाही, म्हणजे एक पक्का निश्चय. निर्धात म्हणजे काय, असा एक निश्चय करतो ना असं. आणि हर्षेल आपण नाही धरत, पण तो पण आहे अभिषेक बिंदूवर आहे बघा, प्लुटो पताकावर, आणि यांचा कर्मबिंदू ह्याच्यात आलाय दशम स्थानात, आणि तो नेपच्यून एक्झॅक्ट कर्मबिंदूवर आहे. गुरु, सूर्य हे पण संघटित बिंदूवर आहे. मॅडम चंद्राच्या दशमात पण मंगळ उच्चीच आहे, कुलदीपक योग झाला त्यांच्या येस कुंडलीत. येस मॅडम. हा आणि मंगळाच्या पुढे शनी, तो पण शशयोग, त्याच्यामुळे म्हणजे कष्ट करून त्यांना पुढे त्यांना चांगली प्रगती झाली. हो हो हो, म्हणजे शनी कसा स्लो 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 पण देतो, हा. म्हणजे स्वराशीचा आहे ना तो. हो हो हो, शश हा पंचमहापुरुष योगात आहे ना. हा. म्हणजे चंद्र कुंडली प्रमाणे पण ती कुंडली हो त्यांना चांगलं. म्हणजे हो सपोर्टिव्ह आहे. होय होय मॅडम आहे. चंद्राच्या सप्तमात शुक्र असल्यामुळे ते पण 2 लेडीज म्हणजे हा आहे. ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू.
तर नवमांश बद्दल आपण बोललोय, पण लावू का नवमांश मग? ह्याचं झालं का बोलून सगळ्यांचं? आज कोण अजून यांच्यापैकी कोणी बोलत नाहीये का? नाही, आणि आज रसिका मॅडम नाहीये, ती लग्नाला गेली नगरला. ती म्हणाली लवकर आले तर, पण नाहीच हा, बहुतेक मी आलेली. तेच म्हटलं ह्या कशा काय बोलल्या नाही अजून. हा. मग बाकी कोणाला बोलायचं काही लावूया? D9. मॅडम, हा बोला. मला याचं जन्मतारीख वेळ वगैरे कळेल का? मी आता जॉईन झाले, मी आता हो, बघितलं मेसेज. एक मिनिट सांगते हा. हो. हे बघा, घ्या लिहून. 8 डिसेंबर 8/12/1935 सकाळी 7:10 जन्म आहे. जातक पुरुष आहे आणि लुधियाना. जन्म जन्मस्थळ लुधियाना आहे. ओके मॅडम, थँक्यू. ओके, वेलकम. चला D9 बघा. हे बघा, हे D9. इथे पण बुध, सूर्य, शनी, परत राहू तुळेचा, इथे वृश्चिकेत शुक्र, चंद्र, गुरु, मंगळ मीनेचा. चांगले. परत मंगळ पराक्रमातच आहे. हो, हो, म्हणजे हो. एकदम आणि मला वृश्चिक वाटतं वृश्चिक स्ट्रॉंग, नवमांशात आलेत ना एकदम सगळे ते. हा स्ट्रॉंग व्यक्तिमत्व. ते एकदा D1 मध्ये कधी कधी नाही मिळत म्हणा, पण तिकडे क्लिअरन्स मिळाला ना की मग नंतर या बाकीच्या आता दशमात पण मिळतोय. बघा तुम्ही आधीही बघा, मग आपण ती लावूया दशमी. दशमात राहू म्हणजे करिअर मध्ये पण कार्यक्षेत्रात चांगलं केलं त्यांनी खूप. दशमात राहू म्हणजे छत्रचामर योग असतो का? हो ना? कारण ते ह्याच्यात मूळ कुंडलीमध्ये असते. नवंश. मूळ कुंडलीमध्ये हे नवमांश आहे ना. पण इथे पण नवमांशात हा राहू तुळेचा म्हणजे ह्या तुळे. क्षेत्रासाठी चांगलं आहे ना त्यांना. चांगला आहे. हो हो हो. ग्लॅमर वगैरे आपण बघतो इथं, हो. कलाक्षेत्र, कलेची रास आहे, बरोबर. कलेच्याच. आणि शिवाय तो चांगल्या पण नवमांशात आहे, चांगल्या नवमांशात आहे. पुष्कर नवमांशात आहे, आहे, हो. शुक्राच्याच म्हणजे ह्याच्यात नक्षत्रात पूर्वाषाढा म्हणजे, आणि म्हणजे तूळ हे भोग्यांश मध्ये आहे. म्हणजे शुक्राच्याच काय सूक्ष्म अंशात. आणि ह्या क्षेत्रासाठी कशी आपण त्यांना ते भावना आपल्याला म्हणजे प्रेक्षकांना ऑडियन्सला दाखवायच्या असतात ना, तर तिकडे पण बघा जलराशीत ग्रह आहेत, इथे पण भरपूर आहेत. म्हणजे वृश्चिकेत शुक्र आहे, चंद्र आहे, गुरु आहे, नेपच्यून पण आहे ऍक्च्युअली, आणि हा इकडे मंगळ पण आहे म्हणजे 4, 8, 12 मध्ये. ते पण चांगलं आहे. म्हणजे त्यांनी तशा भूमिका केल्या असतील नाही का सुरुवातीला, अगदी अशा. भूमिका पण, आणि थोडं या क्षेत्रात यायला म्हणजे ते पण जरुरी आहे ना. जसे आपण जरुरी आहे. नक्षत्र हो. म्हणतो किंवा शुक्र आवश्यक आहे, राहू आवश्यक आहे, तसं हे जलतत्व पण. कारण जलतत्व काय, भावना तुम्हाला तिथे भावना. हा, एक्सप्रेस काय करायचं, बरोबर. भावना करायच्या आहेत ना. हो, आणि जलराशीतला चंद्र म्हणजे भावनांचं हा, एक्सप्रेशन हो आणखी ना. चांगलं. हो. आणि त्याच्याबरोबर गुरु पण आहे, म्हणजे गुरु चंद्र असे एकत्र एक त्यांना ते महान आणि आहे. शुक्र. चांगला शुक्र तर आहेच नो डाऊट कलेसाठी. नेपच्यून पण आहे तिथे ऍक्च्युअली, पण आपण ते हे करत नाही म्हणून इथे नाही लिहिलं. आणि हा मीनेचा मंगळ कसं ऊर्जा तर देणार, पण मीन राशीतला म्हणजे जलराशी, म्हणजे एक भावनिक कलात्मक ऊर्जा असं पण आपण म्हणू शकतो तिथे. ठीक आहे, दशमांश कुंडली बघायची आहे की नाही कोण. आहे. बघा इथून पण पुष्कळ क्लिअरन्स मिळतोय आपल्याला. हा बुध तिन्ही कुंडलीमध्ये बघा बरं का, तुम्ही लक्ष ठेवा तर बुध
D1, D9 आणि D10 मध्ये सगळीकडे बुध लग्नी आलाच हो आहे. लग्नी आलेला आहे ते कारक संवाद कारक लग्न स्थानात आहे. आला ते तिन्ही होतं ना, असतानामध्ये. ते हो चांगलंच हो होतं. हो. इथे संवाद लग्न कौशल्य एकदम आहे, चांगलं, फेक प्रतिष्ठा. संवादांची. हो इथे नेपच्यून आहे कलेच्याच म्हणजे ह्याच्यात. शनी याचा आला वृषभेचा, म्हणजे उशिरा यश पण दीर्घकालीन लाभ असं आपण म्हणू शकतो या शनीमुळे. आणि कला इकडे परत कलेकडे दशमात मध्ये शुक्राची रास आलीच आहे. येस कला दर्शन. म्हणजे परत पंचमेश दशमेश म्हणजे असं ते इकडे गेलेत ना. चंद्र शुक्र परत एकत्र झालेत वेळात आणि धनुराशीत आहेत. गुरु मंगळ पण चांगले आहेत. आणि भाग्येश लग्नी बसलाय तो चांगला. शुक्र परत चित्रा नक्षत्रात आहे नाही का, आणि तिथे इंद्रचाप बिंदू पण आलेला आहे तो जुळेमध्ये पण नाही का. आलाय, तो आलाय. येस. हा आता आपण त्याच्यामुळे तो हल्ली पण एक कसे ते चांगला आहे. मिथून आहे हे करत ना, पण आलाय तो. आलाय हा इंद्रचाप तिथे आहे जुळेमध्ये. होय. मॅडम D10 मध्ये सप्तमातला हर्षल राहू काय दर्शवेल म्हणजे परत. प्रसिद्धी पण देईल आणि थोडस म्हणजे वेगळ्या पण असं भूमिका वेगळ्या म्हणण्यापेक्षा हर्षल काय करतो असं आधुनिक ह्याचा कारक आहे ना. म्हणजे ह्याच्या राहू पण रूढीबाह्य असं जाऊन असं काहीतरी हा. करायला म्हणजे आता आता तिथे इथून काय आपण राहू पण आहे तिथे विवाहाविषयी बरोबर. बघत नाही ना, इथून आपण नाही नाही विवाहाविषयी बघत नाही ना तेच. नाही D10 विवाहासाठी नसते ना. नाही ना. D10 आपल्याला ह्याच्यासाठीच आहे ना मॅडम, करिअर करिअर साठी. व्यवसाय. हा करिअर साठी. हा नाहीतर तुम्ही म्हणालात तसं ते तिथे आता म्हणजे सप्तमेश तिकडे शुक्रात वेळा गेलाय ना, म्हणून. पण ते D10 वरून नाही आपण बघत, आपल्याला ते तिकडनंच क्लिअर झालं की नाही, D1 वरूनच. हो हो. इथे हा राहू काय प्रसिद्धी देणार ना, कारण राहू तुम्हाला या क्षेत्रात हवाच आहे की नाही राहू. आणि ते मी तुम्हाला सांगितलं प्रसिद्ध तर, आणि ते ह्याच्यात पण गेले होते काय, राजकारणात पण काही काळ होते खासदार म्हणून. तर त्या राजकारणासाठी पण तो राहू तुम्हाला लागतोय ना. हर्षल प्लुटो सहसा आपण काही त्याच जास्त हे नाही घेत. मॅडम इथं दशमेश जो आहे मूळ कुंडलीचा सूर्य, तो हा त्या दशमांश कुंडलीमध्ये धनस्थानात आहे. हा म्हणजे प्रॉपर हे झालं की म्हणजे त्यांना ह्याच व्यवसायातून धन हो प्राप्ती. होय होय मॅडम. आणि त्या सूर्यानी शिवाय त्यांना म्हणजे मान सन्मान प्रतिष्ठा प्रसिद्धी पण दिली ना. हो मॅडम इथं चंद्र शुक्र काय दाखवतात. द दशमेश शुक्रात आहेत, आपण दशमांश मध्ये बघायचं म्हटलं तर. मग आता सप्तमेश आणि हे एकत्र आले. आता इथे जरी सप्तमाचा नाही म्हणजे आपण पार्टनर असं म्हणूया समजा, तर ते म्हणजे एकाच ह्याच्यात आले ना, म्हणजे एकाच व्यवसायात. एकत्र एकत्र. हा म्हणजे एकाच म्हणजे आता व्यवसायाचे हे आणि ते सप्तम स्थान active म्हणजे समाजाचं स्थान म्हणतो ना आपण. होऊन समाजाचं पण किंवा हे हे आणि असं करिअर करताना पंचम पार्टनरशिप. म्हणजे कला. हा असं म्हणजे ते दोन्ही एकत्र आलेत ना. म्हणजे त्यांची जी काय कला होती ती समाजासाठी त्यांची हे होती, असं झालं ना त्याचा अर्थ नाही का. ऑडियन्स हा त्यांनी ऑडियन्स. हा विचारलं आणि म्हणजे त्यांना प्रसिद्धी मिळाली किंवा आपण काय म्हणतो. प्रसिद्धी लोकांच्यासाठी जी कला हा होती ती त्यांची लोकांच्यासाठी होती असं. हा हा.
मूळ कुंडलीमध्ये लग्न कुंडलीत रवी लग्नीच असल्यामुळे रवी त्याच्यामुळे त्यांना आरोग्य पण चांगलं लाभलं नाही का? तेच. त्यांचं मी तुम्हाला हे सांग म्हणजे 90 इयर्स मध्ये झालं त्यांचं हे काय हा मग तेच ना. त्यांना आता नाहीये. अच्छा, म्हणजे आता हयात नाहीयेत. हम्म. अच्छा. दीर्घायुष्य होतं म्हणजे त्यांना 90 ऑलमोस्ट. कंप्लीट झाली. yes. आता अजून काय बघायचं मग? स्वाती मॅडम तुम्हाला काय सांगायचं तर सांगा, अजून तुमचा अभ्यास चांगला आहे. नाही मॅडम, एवढं छान सांगितलं तुम्ही नाही सगळं. नाही पण तरी सुद्धा आपल्याला आता मी तर सांगितलं किंवा इतरांनी पण, मग तुम्हाला अजून एखादा पॉइंट आमच्याकडनं सुटू पण शकतो ना. तर तुम्हाला काय वाटतं अजून ते त्याचं? अष्टक वर्गामध्ये सप्तमाला किती बिंदू आहेत मॅडम ते अष्टक सांगते हा. वर्गात? सप्तमाला 21 आहेत मॅडम. अच्छा, कमी आहेत. हो कमी आहेत आणि तेच ना, व्ययाला पण 24च आहे. मी तुम्हाला सगळेच सांगते, हे बघा, लग्नाला 29 आहेत, धनस्थानाला 21 आहेत, त्याच्यानंतर तृतीय स्थानाला म्हणजे पराक्रम स्थानाला 25 आहेत, चतुर्थ स्थानाला 31 आहेत, त्याच्यानंतर पंचम स्थानाला 23 आहेत, षष्ठ स्थानाला 31, सप्तम स्थानाला 21, त्याच्यानंतर अष्टम स्थानाला 29, भाग्यस्थानाला 24, दशम स्थानाला 35, लाभस्थानाला 44 आणि व्ययस्थानाला 24. ते सप्तम स्थानाला थोडे कमी बिंदू आहेत कंपॅरेटिव्हली. आणि तो बिंदू पण बघा ना, तिथं ते सप्तम स्थानाला सन्निपात बिंदू आला, शुक्राला इकडे निर्धात बिंदू आलाय. असं पत्रिका किती बोलकी असते ना, सगळं हो दिसतं हो त्याच्यात. असते ना. आता आपल्याला आता आपण इतकं सरांनी शिकवलंय ना, त्यामुळे कळायला लागलं, नाहीतर पटकन सुरुवातीला नव्हतं असं समजत. पण आता आपण म्हणजे पुष्कळ बऱ्यापैकी ट्रेन झालो आहोत सगळेच जण ना. नाही, आणि सगळ्याच दृष्टीने म्हणजे ताजिक पण हो. आपल्याला कळतं. हे सगळं अष्टक वर्ग येते. आता इथे आपण त्यांचं समजा हे जरी बघितलं किती येते 90 म्हणजे इयर्स पुढे, आता ते नाहीच आहेत म्हणा, पण आज समजा पत्रिका तर 90 धरलं आपण, तर ते आपल्याला मुंथा राशी समजा जरी काढायची तर बघा ना, हा, म्हणजे 90 तर धरणारच आपण हा, कारण ते हा, तेवढं झालं. त्यावेळेस गेलो. मग त्याच्यानंतर लग्न त्यांचं वृश्चिक आहे, म्हणून आपण काय करणार, त्याच्यात 8 अधिक करणार, म्हणजे ते 98 झाले. 12 राशी म्हणून परत डिवायडेड बाय 12 करणार, म्हणजे 12 8 96, म्हणजे किती उरले, बाकी उरते ते आपली मुंथा रास असते ना, 2 उरली की नाही बाकी. म्हणजे वृषभ सप्तमच आलं. आली म्हणता. म्हणजे वृषभ रास आली, आणि वृषभ राशीचा मालक म्हणजे तो कोणाला, शुक्र. शुक्र. शुक्र तर शुक्र तिचं बघायचं, तर मुंतेश. त्यातले एक्झॅक्ट मी तुम्हाला ती तशीच लागली आहे त्यांना, म्हणजे हे काय म्हणतात ते त्यांच्या मृत्यूच्या वेळेस पण ते दहन नाडीत होता बघा शुक्र. मी कुठेतरी लिहिलं होतं, आता मला सापडेल. ते म्हणजे ह्याच्याप्रमाणे बघितलं मी सर्वतोभद्र. आणि इथे बुध पण विनाश बिंदूत आहे ना, बुधाच्याच दशेत त्यांना हे झालंय बरं का, काय एक्सपायर ते तेव्हा झाले. अच्छा, बुधात बुधाची दशा चालू होती. हो हा, बरोबर. बुधात 90 म्हटल्यानंतर बुधाची दशा, आणि बुध मंगळ तसा बाधकेश पण झाला ना. तर ते गोचरीने कसं आलंय बघा, बुध हा म्हणजे विनाश तर आहे म्हणजे बिंदूवर, आणि प्रत्यरी नक्षत्र आहे. वात नाडी होती, राहूला जल नाडी होती, मंगळाला दहन होती, शनीला नीर आणि केतूला जल, असं होतं ते मृत्यूच्या वेळेस त्यांची ती.
हे काय सांगितलं मॅडम तुम्ही? हे ते जेव्हा एक्सपायर झाले ना, हे हा. जातक इन द सेन्स हे हा कलाकार असं म्हणूया आपण. तर त्यावेळेस त्यांना बुधाची हे दशा होती. बुधात राहू मंगळमध्ये शनी आणि केतू अशी. मी ते ह्याच्याप्रमाणे सर्वतोभद्राप्रमाणे त्यांना नाड्या त्यावेळेस कुठल्या कुठल्या मिळाल्या असं सांगत होते. हा. हं. हं. शिंदे मॅडम, तुम्हाला काय अजून सांगायचं तर सांगा ना. सरोज शिंदे. तर मॅडम सगळ्या चर्चा झाल्या त्या ऍक्च्युली. तरी पण काही असं वाटत असेल तर. मुंता सुद्धा झाली आपली सांगून. हो. आता हो, अष्टकर्ग झालं, लग्न बिंदू दशमांश झाली आणि क्लिअर दिसते आणि तुम्ही सगळे मुद्दे व्यवस्थित अगोदरच सांगितलेले. तरी पण त्यात आता सगळ्यांनी जे छान सांगितले, ह्या स्वाती मॅडम, कवटेकर मॅडम, आज रसिका मॅडम नाही येत, नाही तर त्यांनी काहीतरी हा, अजून मांडलं असते मुद्दे. हो, आज त्या नाहीत. हे आज मला वाटतं 5 हे कदाचित काही काहींना पॉसिबल नसेल, ऑफिस हो. वर्किंग वगैरे हो मुळे ना. ना. हो. त्यामुळे तर कसं कमी तिकडे लोक असतील. क्लास आहेत ना, त्यामुळे मग सध्या हा टाइम ठेवलाय. हो हो, नाही बरोबर आहे. पण हो, तर एकूण पत्रिका कलाकाराच्या दृष्टीने छान होती आणि ही पत्रिका आपल्याला एक्सपोज नाही करायची, पण हा. ही आपली सरांची तोंडून बरेच आपण ऐकली हो असं हो. तुम्हाला पण माहिती असेल. हो, येस. त्यामुळे जास्त तर काही त्याच्यावर झाल्यात बऱ्याच चर्चा. ठीक आहे, मग आता पत्रिका आपण सुंदर काय होती आणि सगळ्यांनी हे हा, केपीचं बघायचं का थोडस. मी काढलं नाही, तुम्ही काढले का कोणी आता? नाही मॅडम, तुम्ही काढलं असेल तर नाही बघूया नाही ना काढलं. नाही, मी आपण. काढलं नाही. थांबा, मला नाही मोबाईल आहे काढलं. का मग बघू. काढलं असेल तर तुम्ही लावा मॅडम. हो, नाही, लावता नाही येणार, पण मला सांगता येईल. आता नाहीये लावायला मग मला मग सांगा चालेल, ठीक जोडावी आहे. लागेल आणि मग ते डाउनलोड करायला लागेल. 1 मिनिट थांबा जरा. केपी मधून काय निघतंय बघूया. काहीतरी धागा जोरा सापडेलच. चाल मग आता. हा, हे बघा, केपीची मी काढली आहे ना. तर लग्न आहे ना, त्याला सबलॉर्ड शुक्र मिळालाय. बरोबर आहे बघा. सूर्याला हो सूर्याचा सबलॉर्ड मिळालाय. चंद्राला बुधाचा मिळालाय. मंगळाला शुक्राचा मिळालाय. बुधाला शुक्राचा मिळालाय. परत गुरुला राहूचा. ठीक आहे ना, म्हणजे राहू आपण मागच्या वेळेस केलं. ह्या क्षेत्रासाठी राहू त्यांना म्हणजे ठीक आहे बुवा. शुक्राला चंद्राचा, परत शनीला स्वतःचाच म्हणजे शनीचा, राहूला गुरुचा आणि केतूला पण गुरुचा. म्हणजे चांगले आहेत ना सबलॉर्ड. म्हणजे शुक्राचंच जास्ती हे आहे हो ना, हो हो, शुक्र आणि त्याच्यामुळे मग ते हा, कलाकार हा, म्हणजे हा, हे तर म्हणजे अगदी पक्कच आपल्याला ते. हा. इकडनं पण क्लिअरन्स झाला. आता आपण म्हणजे म्हणजे फर्स्ट सेकंड असे घरांना पण आहेत ना हा, सबलॉट. 12 भावांचे. तर पहिल्या भावाला आहे शुक्रच, दुसऱ्याला शनी आहे, तिसऱ्याला शनी आहे. म्हणजे ते शनी आपण सूक्ष्मांशावरून पण बघितलं ना. शनी जिथे जिथे म्हणजे कसं वेळ म्हणजे स्लोली प्रगती त्यांची झालीये, पण हळूहळू असं पण आपण म्हणू शकतो. चतुर्थ स्थानाला पण शनी, इथे 3 स्थानांना आहे बरं का, 2, 3, 4 शनी. त्याच्यानंतर हे 5व्या ह्याला चंद्र सबलॉर्ड आहे. 6व्या स्थानाला मंगळ आहे. 7व्याला शुक्र आहे. 8व्याला शनी आहे. 9व्याला शनी आहे. भाग्य हळूहळूच झाले. 10व्याला पण शनी, 11व्याला शुक्र आहे आणि 12व्याला पण शुक्र आहे. म्हणजे इथे पराक्रमेश आहे ना शनी, हा, त्याच्यामुळे शनीचं जास्ती त्याच्यामुळे हा. स्वपराक्रमाने ते पण ते पुढे आले. शनीमुळे ते लॉंग पिरियड चाललेच मॅडम. हा, हो म्हणजे हो, शनी जास्त दीर्घकाळ पिरियड त्यांचा अगदी. हा. या क्षेत्रामध्ये दीर्घकाळ टिकून राहिलेत ते. Yes, बरोबर. yes, yes. आणि बाकी तर केपीची जी दिसते लग्न सूर्य, म्हणजे ते तर काय म्हणतात, म्हणजे हा हा, व्यक्ती कलाकार होण्यासाठीच जन्माला आलेला. जन्माला सगळे सबलॉर्ड शुक्र आहेत हो बरेचसे. हो ना, हो ना, हो ना. ठीक आहे, मग अशा पद्धतीने आपण हे केलं. तुम्हाला कोणाला काही बोलायचंय का, अजून काय राहिलंय का बघा.
नाहीतर 5 मिनिटांनी हे करूया. मला तर आज थोडस हे घ्यावं की नाही असं वाटत होतं, पण ठीक आहे, सर म्हणाले असू द्या, घ्या म्हणून. मला खूप इतकं शॉकिंग झालं, मी वाचलंच नव्हतं हो ना, ते सरांचं काय आता लेसन, पण कारण व्हायच्या गोष्टी आज होतच माझ्याकडे राहतात. खूप सारखं अचानक. येणं जाणं, तर म्हणजे हम्म. आज नाही मला ते खरं अशी घटना घडली असंच वाटत नाहीये. मी आपला क्लास 5ला म्हणून मी आता हे बघितलं अगोदर आणि बघते तर ती अच्छा, वाचल्यावर तुम्ही पण एकदम आत्ताच बघितलं का? हो ना, हो ना, म्हणूनच मला एकदमच हे झालं. अच्छा. मी नाही पाहिलं अगोदर आणि नाही त्या बोलायच्या ना म्हणजे अगोदर मध्ये मध्ये असं नाही का एकदम सरांना हो. असं मोठ्या आवाजात असं हा, आणि दमदार आणि आवाज नेहमी त्यांचा. हक्कानी सांगत असायचे नेहमी. प्रेमळपणा होता. हा, तेच. हो हो ना, आणि हो सरांची तिची नेहमी चेष्टा मस्करी चालायची, म्हणजे हो. वातावरण चांगलं असायचं क्लासमधलं आपल्या. हो ना, हो. तेच ना, आपण हे प्रत्यक्ष जर भेट बोलणार नसेल तरी असू पण दे. आपण आता कनेक्ट आहोत ना सगळे, त्यामुळे ते जरा एकदम फील झालं ते. मी फक्त खरंय. आपण दुसरं बोलत आहोत ना, आपलं शिकवून म्हणजे शिकवून इन द सेन्स शिकणं झालंय, तर आपण रेकॉर्डिंग स्टॉप करूया 5 मिनिट.